महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी. संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मंत्रालयात मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयाचा लाचखोरीचा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती। या प्रकरणी आज चौकशी सुरू झाली असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे। मंत्री झिरवाळ यांनी पत्रकार परिषद घेत सगळ्या प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे। पाहूयात। जी काही धाड रेड पडली आणि तिथं राजू डेरंगे म्हणून जो क्लर्क आहे तो क्लर्क रंगेहात पकडला। तिची जी काही सूत्रांची माहिती किंवा आपल्याला सगळ्यांना माहित आहे त्याच्यावर तात्काळ आपण हा प्रकार इथं होत होता याची कधी मला अशी सुस्पष्ट कल्पना कधीही नव्हती। कारण तसं ऑफिस आणि माझं कार्यालय हे जवळ जरी असेल तर प्रत्येक क्लर्क किंवा प्रत्येक ओएसडीच्या कार्यालयात किंवा त्याच्या बसायच्या व्यवस्थेत जवळ जाऊन पाहण्याचा काही कधी प्रसंग आला नाही। परंतु जे झालंय ते अतिशय दयनीय, अतिशय कलंक लावणारं असं ते वर्तन त्या ठिकाणी केलं गेलंय। आणि म्हणूनसाठी मी तात्काळ राजू डेरंगे हे आता पोलीस कस्टडीत किंवा कायद्याच्या कचाट्यात सापडलेले आहेत, त्यांची चौकशी सुरू आहे। पण त्याबरोबर मी आपल्या विभागामार्फत एक स्वतंत्र चौकशी नेमून आणि सहआयुक्त दक्षता आणि पोलीस उपायुक्त यांच्यामार्फत एक चौकशी करण्याच्या निर्देशित केलेला आहे। त्या पद्धतीनं त्यांची चौकशी त्या ठिकाणी चालू आहे। त्यानंतर त्याचा गोपनीय अहवाल जो काही असेल तो मला त्या ठिकाणी द्यावा। त्याच्यानंतर जी कार्यवाही आहे ती त्या ठिकाणी केली जाईल। परंतु त्याच्या आधी ते आपल्याकडे उसनवारी तत्वावर होते। अन्न पुरवठा विभागाचे कारकून क्लर्क ते आपल्याकडे होते। आपण तात्काळ त्यांना सामान्य प्रशासन विभागाला एक पत्र देऊन आणि त्यांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करून त्यांना मूळ आस्थापनेवर त्या ठिकाणी वर्ग करायला सांगितलं आणि त्या पद्धतीनं कार्यवाही सुरू आहे। परंतु आपल्याच विभागामध्ये अशा पद्धतीचे फाईल तुमच्या पुढे आणून तुमच्याकडून सही करून घेण्यासाठी लाच घेतली जाते आहे अशा प्रकारच्या तक्रारी खूप मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या आणि त्यानंतर हा अँटी करप्शनचा सापळा रचला गेला असं सुद्धा सांगितलं जातंय। तर अशा पद्धतीच्या काही फाईल बळजबरीनं तुमच्या पुढे आणून त्या सह्या केल्या जात होत्या का अधिकाऱ्यांना? नाही, असं तर कधी घडलेलं नाही। कारण त्याची प्रक्रिया जी आहे सुनावणी वगैरे घेणं, त्या प्रक्रियेनंतर जी फाईल सुनावणीनंतर ज्या पद्धतीनं त्याला स्टे देणं किंवा त्याला निलंबनच करणं, काही दिवसासाठी त्याच्याकडून त्या अपूर्णता ज्या असतील तर त्या पूर्तता झाल्यात किंवा नाही त्याची शहानिशा करून त्याला त्या पद्धतीनं रिलीफ देणं, ही प्रक्रिया ही रुटीन मधली प्रक्रिया होती। त्या पद्धतीने होत होतं। कुठंच कधी असं बळजबरीनं बाबा ह्या सह्याच करून द्या किंवा ह्याची पूर्तता आम्ही नंतर करून घेऊ असं कुठलंही नाही। परिपूर्ण पेपर जमा करून घेऊन त्याच त्रुटीची पूर्तता करून त्याचं जाबजबाब घेऊनच आपण पुढची कार्यवाही करत होतो। वेगवेगळ्या बातम्या अशा पुढे येत आहेत की हे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या जबाबामध्ये असं सांगितलंय की तुमचे जे ओएसडी आहेत किंवा तुमचे पीएस जे आहेत त्यांना सुद्धा याबाबतची कल्पना होती। अशा वेगवेगळ्या बातम्या पुढे येत आहेत, काय सत्य? बातम्या वेगवेगळ्या येतात, मी त्या ऐकतो, परंतु तसं कुठंच सत्यता नाही। आणि राजू डेरंगे यांनी सुद्धा असं कुठल्याही प्रकारचं सांगितलेलं नाही। त्यांनी स्वतःसाठी मी घेतले अशाच पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे। सुनेत्रा पवार यांची भेट झाली। खरं तर सध्या तुमच्यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते अशा पद्धतीची माहिती समोर येते। सुनेत्रा पवारांचं तुमचं काय बोलून झालं? पक्षातून देखील एक नाराजीचं सूर आहे। नाही, नाराजी म्हणण्यापेक्षा झालाय तो प्रकार मला सुद्धा न ऐकण्यासारखा, न म्हणजे खपून घेण्यासारखा असा असल्यामुळे ते पक्षाचे प्रमुख आहेत म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली म्हणण्यापेक्षा सूचना केली की बाबा असा प्रकार जर झाला असेल, खरंच त्याची सखोल चौकशी करण्याच्या संदर्भात त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी ती तयारी दर्शवलेली आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।